मैत्रीचा सात बारा. दौल्या, तुला गोष्ट सांगायची आहे. गोष्ट आहे सांग केलं काय आजी सांगायची लहानपणी त्याच्यावर मला कोणच म्हणलं नाही चल तुला गोष्ट सांगतो पण तू सांग ऐकतो मी बोल. अरे तसली बालिश गोष्ट नाही म्हणते मी. ए उगाच सकाळ सकाळ कसल्या पण गोष्टी सांगू नको तसला नाद नाही मला. प्रत्येक वेळेस फक्त चेष्टाच असते का तुला? काहीतरी सिरियस सांगायचंय मला. सिरियस आहे बरं सांग. मी बंगला सोडतोय. का काय झालं तुला कोण काय बोललोय? अरे आधी आपली सगळी पोरं चांगली आहेत तुला असं कोण काय बोलणार नाही. हे बघ आता आपण एकत्र राहतो म्हणल्यावर भांड्याला लागणार त्यामुळे एवढं मनाव नाही घ्यायचं. अरे तो विषय नाहीये दौल्या. मी पण सगळ्यांची चेष्टा करतो. मला काय प्रॉब्लेम असणार आहे? मग काय भाड्याचा विषय आहे का? आधी आतापर्यंत तुला सगळ्यांनी भाड्याला ऍडजस्ट केले आत्ता पण असेल ना तर आत्ता पण करू ऍडजस्ट. एवढं कुठं मनाव घेतो तू बंगला बिंगला सोडायला लागलाय. दौल्या अरे पैशांचा पण विषय नाहीये. मग कसला विषय आता बाबा? तुला आठवतंय मी तुला एकदा सांगितलं होतं हे. काय? अरे या बंगल्यात काहीतरी विचित्र आहे रे. काहीतरी सारखा भास जाणवतो मला. काल रात्रीचा विषय घे. मी वॉशरूमला निघालो होतो तर तिथे पुढे गेलो तर केस मोकळे सोडून एक पायऱ्यांकडे उलटी चढलेली बाई दिसली मला. आदे तू असतोच झोपेत त्यामुळे तुला उलट दिसलं असेल काहीतरी. अरे आपल्यातल्या पोरीतलं कोणतरी असेल पाणी बिनी गेलं असेल खाली केस सोडून. अरे आपल्या पोरींना मी काय ओळखत नाही का? त्यातलं कोणी नव्हतं. तुला आठवतंय काय? बंगल्यामध्ये असे आवाज पण होते पैंजणांचे. ऐक ना हा योगायोग तर नसेल ना? आदे माझ्या ओळखीचे आहेत ना एक मानसोपचार तज्ञ आहेत आपण त्यांच्याकडे जाऊ. त्यांच्याशी तुला कन्सल्ट केलं का नाही की तुला बरं वाटेल. तुला काय वेडा वाटतो का रे? मी काहीतरी सांगतो इम्पॉर्टंट. तुझी जेव्हा फाटेल ना तेव्हा तुला कळेल. जेव्हा स्वतःवर येईल तेव्हा कळेल तुला. चेष्टा करतोय. आद्या तू हे मान्य कर की तू भित्र आहे. आधी तुझं ते मनीसारखं झाले भित्याच्या पाठी ब्रह्मराक्षस. तुला एकट्यालाच दिसतंय बाकी कुणाला काही दिसेना आणि जाणव ना बी कुठनं पैंजणाचे आवाज येतात तुला काय माहिती. दौल्या माझा मनुष्यगण आहे बाकीच्यांचा नसेल म्हणून त्यांना वाटत नाही. मला वाटते. माझा कुठला रे? मला तर माहितच नाही माझा कुठला आहे. तुझा फिक्स राक्षसगण असेल. राक्षस वे आयला मग बरं आहे की म्हणजे राक्षसांबरोबर मैत्री करू शकतो मी. गावाकडे पोरं म्हणायची की त्यांच्या पार्ट्याला जोरात असतात म्हणजे मी त्यांच्याकडे जेवायला पण जाऊ शकतो. आता लय खतरनाक विषय हो. दौल्या तू ना फक्त चेष्टा कर. तुझी फाटेल ना तेव्हा कळेल तुला. आदे भूतबीत ना काय खरं नसते सगळ्या खोट्या स्टोरी. खरं नसतं झपाटल्यावर कळेल का एकदा. मग खा नुसता लिंबाचा पाला कडू लिंब. या जणू शेट या तुमचीच कमी होती त्याला मी सांगून दमलो अजून तुम्ही त्याच्यात भर घाला. दौलत शेठ कसं आहे माहितीये का तुम्हाला अनुभव नाही. अहो मला विचारा की मला अनुभव आहे. अहो मी स्वतः बघितलंय आमच्या फादरनं बघितलंय आणि आमच्या आज्यानं तर. कुस्ती खेळ असेल ना भूतावर. हायला तुम्हाला कसं कळलं? अहो मला सगळं माहिती आहे जणू शेठ. प्रत्येकाच्या आज्याने ना प्रत्येकाला ही स्टोरी सांगितली की मी भूतावर कुस्ती खेळली. फक्त कोणाच्या आज्याने ना भूताला तंबाखून चुना दिला नाही. अरे सगळ्या बंडल स्टोरी आहेत जणू शेठ. ते जाऊ द्या एवढा उशीर का केला आज दूध द्यायला? ते जरा वेगळं कारण आहे. तुम्हाला सांगून नाही पटायचं आणि तुम्हाला खरं बी वाटणार नाही. मग नको वाटू दे दूध दे इकडे येऊन. मला वाटेल खरं. मला सांगा. अहो आमच्या घराच्या शेजारी भैरप्पा नावाचा एक माणूस राहतो. भूताबिताचं सगळं बघतो. अहो देवाचं बी बघतो.
आणि तुम्हाला सांगतो कुणाच्या अंगात जर भूत असेल ना हे असं एका फटक्यात काढतो. अहो माग काय घडलंय, पुढं काय घडणार आहे, कोण कुठं अडलंय, कुणामुळं कुणाला त्रास आहे, कुणाच्या घरात कशाचा वास आहे, सगळं सांगतो इन डिटेल. काय सांगताय? हा आणि हे बघा त्या भैरप्पाचा मी मॅनेजर आहे, कुणाला सांगू नका. हा सगळी मॅनेजमेंट माझ्याकडेच आहे. हा बर चला, आजचा वार देवाचा वार, कस्टमरची लाईन लागली असेल, मला नवीन कस्टमरकडे जायचे भैरप्पाच्या. पाडदेशी दूध घ्या. असं आहे? चल चल दूध दे. भैरप्पाचा एजंट आलाय मोठा. चल लवकर. त्यांचा विश्वासच बसत नाही माझ्यावर. मग अशी भूताचं काहीतरी म्हणत होता. भूत दिसते त्याला, केस सोडलेली, उलटी चालणारी, बांगड्या वाजवणारी. मग काय चुकीचं आहे त्यात? म्हणजे म्हणजे तुम्हाला या बंगल्याच्या विषयी माहित नाही काय? कसला विषय? जोलू शेठ उगाच काय पण स्टोरी सांगू नका आता. आणि काय फटकं दूध देता वे? बघा ह्यांना काहीतरी दिसतंय, दूध फाटलंय, काहीतरी अपशकुन आहे बाबा. दौल्या तू थांब. जणूशेठ तुम्ही आज चला. खाऊ नको, परत सांगतो लय गडबड आहे आज मला. ऐका ना, मला झोप नाही लागणार हो. जणूशेठ मला पूर्ण स्टोरी ऐकायची, तुम्ही आज चला. लय मोठा विषय आहे, चला, नको चला, नंतर चला, सांगतो चला, की. चला, चला. अहो, अहो जोलू शेठ, आता ह्या दुधाचं काय करू मी? पनीर करतो, पनीर. ह्यो बंगला कुणी बांधला माहितीये का? गवंड्यांनी बांधला. काय शेठ, मग काय डॉक्टर बांधणार आहेत वे? ह्या बंगल्याचा मेन मालक कोण होता माहितीये का? लवकर सांग, नाही तर मी जातो आपला. दौलत शेठ. माहिंदाळी गडबड आहे तुमची, शांततेत ऐका की जरा. तर ह्यो बंगला बांधला एका इंग्रज अधिकाऱ्यानं. अहो सुट्टीला आला की इथंच याचा. ह्यो बंगला म्हणजे त्याची आवडती जागा, आणि त्याच्या बायकोला आहे ना ही जागा लय आवडायची. पण एक दिवस दोघांच्या बी डेड बॉड्या सापडल्या. तुम्ही राहता त्या खोलीत. इंग्रजी दौल्या मला दिसलेली इंग्रजी होती नक्की. ते केस पण सोनेरी होते तिचे, मला दिसली ती. हा हो हाय म्हणल्यावर दिसणारच ना. जोलू शेठ हं. उगाच काय पण स्टोरी सांगू नका. एकतर कमी पैशात बांगला मिळतोय, तो सोडायला लागला ना तर बाहेर काय रेट चाललाय माहितीये ना भाड्याचा. अहो मग ह्याच्यावरच विचार करा ना. कमी पैशात बंगला वापरायला मिळतोय म्हणजे काहीतरी विषय असेल ना. म्हणजे बंगला शापित आहे. मग माहिती कसा घेतला असता? अहो माईंनी कुठे डायरेक्ट घेतला, त्या इंग्रज अधिकाऱ्याच्या पोरानं आहूजा नावाच्या एका बिझनेसमॅनला ह्यो बंगला इकला. 8 दिवसात त्याच्या फॅक्टरीला आग लागली, सगळं जळून खाक झालं. मग तेव्हा कुठं माईंनी त्याच्याकडनं ह्या कमी पैशात बंगला घेतला. ह्यो मळबला मोठं यज्ञ घातलं इथं. तेव्हा कुठं हे इंग्रज शांत झालं, नाहीतर असं सुखानं राहून दिलं असतं तुम्हाला. जोलू शेठ हं. इंग्रजांना आपली यज्ञ कळतात होय? ए दौल्या तू शांत हो. जणूशेठ हं. मला ती 2-3 वेळा खाली येताना दिसली हो. ते गुप्तधन व्यवस्थित आहे का नाही बघायला येते. गुप्तधन म्हणजे तुम्हाला विषय माहित नाही हो? अहो कुठल्या जगात राहता? अहो सगळ्या भागात माहिती आहे विषय. काय माणूस आहे ते. जोलू शेठ अर्धवट नाही सांगायचं, आता सगळा विषय सांगायचा. सांगा. आपल्या बंगल्याच्या मागे जी मोकळी जागा आहे का नाही, हा. त्या जागेत त्या इंग्रज अधिकाऱ्याच्या बायकोनं हांड्यात सगळं गुप्तधन लपवून ठेवलंय. काय सांगताय? आजपर्यंत ते कुणालाच सापडलं नाही. 2-4 जणांनी ती शोधायचा प्रयत्न केला, पण ते डायरेक्ट. आईला एवढं डेंजर आहे का ते? हा त्यांना नियम माहित नव्हते ना म्हणून. आयला म्हणजे तेव्हापासून नियम येतो ह्या बंगल्यात. अहो ते इंग्रजांचं गुप्तधन आहे ना. तुम्ही नियम सांगा पहिले. ह्याचा नियम एवढाच, या घरात राहत असणाऱ्या माणसांनाच त्या गुप्तधनाला हात लावता येतो. बाहेरच्या कोणी हात लावला की डायरेक्ट. आपण नियमात बसतोय दौल्या, आपल्याला गुप्तधन मिळणार. थांब जरा. जोलू शेठ
बंगल्याच्या आजूबाजूला आहे ना 10 गुंठे जागा आहे. सगळीकडे जर शोधत बसला ना तर वर्ष लागेल. अहो तो तुमचा आहे की तो 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 यांत्रिक? मांत्रिक भैरप्पा. त्याला कळेल की कुठे? अहो त्याला काय कळत नाही, असं या जगात काहीच नाही. असं होय. मग त्याला शेअर मार्केट पडणार हे नाही कळलं होय. तुम्हाला तोडलं पण तर फिरायला लागलं नसतं. दौलत शेठ, त्याला शेअर मार्केट मधलं कळतं वय, आणि या भूतांच्यात असतं का शेअर मार्केट? ते पण खरं मला. तुमच्या भल्यासाठी सांगतोय, कारण तुम्ही या नियमात बसताय. नाही तर मी कशाला रिस्क घेतली असते आपले, मला काय करायचे. आणि हे बघा, विषय जर बसला किती मिळतील माहितीये का? कोटभर. कोटभर? हा. दौल्या, कोटभर? आयला मुंबईत मस्त सी फेस फ्लॅट, आरामात स्ट्रगल. आणि मला काय? 2 छोटे फ्लॅट घेऊ. आणि मला आणि भैरप्पाला तुझं काय ह्याच्यात? त्या भैरप्पाला देऊ 5-50. तुला कसले पैसे द्यायचे? आईला मगाशी सांगितलं की मी भैरप्पाचं मॅनेजमेंट करतो. अहो मी सांगितल्याशिवाय तो एक काम बी घेत नाही. आणि ह्याला काय अर्थ आहे 5-50? भैरप्पा काय चिंदी वाटला वे? हे बघा दौलत शेठ, बाहेर 15% काम करतो, तुम्ही आपली म्हणून 10% करू, आणि माझं 5%. मग झाले की 15. कमी काय करतो? दौल्या 85 रुपये. डन, विषय डन. सांगा काय करायचंय? हे बघा, गडबड करू नका. हे कसं आहे, ह्या कामाला रिस्क जावं लागतं. आधी आपण आहे ना बॉन्ड करूया. बॉन्ड केल्याशिवाय मी आणि भैरप्पा कोणतंच काम करत नाही. मी घरी जातो, रिस्टर त्याच्याशी बोलतो आणि तुम्हाला कळवतो. आणि हे बघा, किसी को कुछ क्या क्या क्या? कोण तुम्ही? हा? इथे कसं? ए जरी शेट, हा? अहो, कधी आला? सांग. दुधाचं पातेल घेऊन येत आला. येत येत काय ठरलं? चल हा? फोन फोन. उद्या चांगलं दूध द्या. दौल्या, पैसा पैसा. मला पैसे मिळाले का नाही, मी हार्ले डेव्हिडसनच घेणार आहे. तर स्वतःचा एक पिक्चर प्रोड्यूस करेल. यार कधी यायचा या जाण्याचा फोन? दौल्या, जण्याच्या आधी आपणच ते गुप्तधन शोधलं तर? तू भैरप्पा तुझा चुलता आहे का? तुला येते का तंत्रविद्या? मग कसं शोधणार आपण? अचूक जागा शोधायला लागेल आपल्याला एकाग्रता. आपण ध्यान लावूयात. लोकांच्या बॉड्या पण इथंच सापडल्या होत्या ना. म्हणजे त्यांची आत्मा इथं भटकत असेल. आणि जनुशेटने एक नियम पण सांगितला होता की जे या बंगल्यात राहतात त्यांनाच गुप्तधन मिळते. आपल्याला ते गुप्तधन मिळालंच पाहिजे. आपण ध्यान लावूयात. इंग्रजीन बाई, वेर यू कम? यू रिअली कम? प्लीज कम, गिव्ह अस गुप्तधन. इंग्रजीन बाई, तुला आवाज येतोय का? हे कोणतरी येते, हा, कोणतरी आले. मला जाणवते. मला माझ्या डाव्या हाताला आहे, डाव्या हाताला. हो, माझ्या उजव्या. आणि वाटतं
तिला विचार गुप्तधन कुठे विचार. वेअर गुप्तधन? यू 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 हिअर अस? पण काहीच का बोल ना. मी काय म्हणतोय, बोल. आपण डोळे उघडून बघूया का? चालेल. 1 2 3. काय चाललंय? आत्मचिंतन करतोय. आत्मचिंतन? हे असं अंधार करून कॅन्डल लावून धूर करून काय आहे? तुला गुप्तधनाबद्दल काही माहिती आहे का? गुप्तधन? हा. याने काय मध्ये जाता? अरे आपल्या बंगल्याच्या शेजारी नाही का? आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी असतात ज्याच्यावर आपला विश्वास नसतो, असं म्हणायचंय त्याला. हेच म्हणायचं होतं मला. बघ कसं मनातलं ओळखलं, म्हणून मला हा आवडतो. जन्याचा फोन? एवढ्या रात्री? दूध लावलं काय त्यानं एवढ्या रात्री? नाही, ते मला पाहिजे होतं, दूध कमी पडत होतं ना, म्हणून डबल रतीब लावलाय. हॅलो हॅलो. म्हणून फोन आला असेल. त्याचं काय, माझा फोन लागला नाही ना की त्याला फोन येतो. हा हॅलो. ए. थांबा बोलतो इकडे. हा बोल बोल बोल. ए आद्या, ये जरा बाहेर तू. आवर सगळं. हा. हे कोण उचलणार आहे? आवर. आद्या जाऊल्या. तू जरा आत्मचिंतन करणं आलो आम्ही. हा चल. काय चालवलंय रे? हॅलो चंद्रशेठ. मी बोलतो दौल्या. हॅलो. हा हा बरोबर. हा ठीक आहे. अहो सगळी तयारी करून ठेवतो आम्ही. हा ओके. डॉक्टर जरा पागल आहे का तू? ते डॉक्टरला कशाला सांगतेस सगळं? तुला माहिती ना तू डिटेक्टिव्ह बोर्डाचा आहे. ते सगळं सोड भावा. गुप्तधन विषय डन. आज रात्रीचा सुवर्ण मुहूर्त आहे. आज रात्री? अरे एवढ्या कमी वयात कसं व्हायचं सगळं? अरे फक्त 3 नारळ आणि 1000 रुपये लागणार आहेत. ते 1000 रुपये तू आत्ता भर. गुप्तधन आलं की मी तुला परत देतो. चालतंय? नारळ घेऊन. छान झालेलं जेवण आज. खीर तर लय मस्त झाली होती. छाया, खीर 1 नंबर झाली होती बरं का. ए ऐका ना, नवीन मूवी आलाय, बघायचं का आपण? हे हो चालेल. खूप दिवस झाले मूवी बघून. हा बघू शकतो. मला उद्या उशिराच जायचंय. ओके. नाही नको. मला उद्या सकाळी लवकर जिमला जायचंय. तुम्ही पिक्चर बघत बसला ना की रात्रभर दांगा करा. नको, मला सकाळी लवकर उठायचंय. उद्या वगैरे बघू आपण पिक्चर. मला पण थोडं पित्तासारखं होतं यार. डॉक्टरकडे गेलो होतो मी. ते म्हणजे जरा विश्रांती घे, आराम कर. झोपतो मी. आद्या चक्क तू नाही म्हणतोयस मूवीला? कसं आहे, आवड निवड आपल्या जागी. बॉडी डिसिप्लिन लावायचा प्रयत्न करतोय मी. आणि कुठल्या डॉक्टरांनी सांगितलं रे तुला? कुठल्या डॉक्टरने सांगितलं? कोपऱ्यावरच्या डॉक्टरने सांगितलं होतं मला. बर. म्हणजे तुझ्याकडे पैसे असले की तू बाहेरच्या डॉक्टरांना दाखवणार आणि पैसे नसले की माझ्याकडे. वा. तुम्हाला ना घरात डॉक्टर आहे ना याची किंमत नाहीये. तो स्पेशल पित्ताचा डॉक्टर होता. स्पेशल काय नाव काय होतं? नाव त्यांचं आठवलं. डॉक्टर आठवले वगैरे असं काहीतरी होतं, पण आता आठवत नाही यार काहीच. जा झोप जा. मी जातो. तुम्ही पण सगळ्यांनी लवकर झोपा. आजारी बिजारी पडाल कशा लवकर जागायचं. लवकर झोपा. झोपलं पाहिजे लवकर. सकाळी लवकर उठे त्यालाच सकाळी मी. असू दे असू दे. चालेल मग आपण कंटिन्यू करू प्लॅन. हो. चल. आजच मूवी बघायची होती यांना. आद्या, मला तर वाटतं हे दैवी संकेत आहे. आपण आजचा प्लॅन कॅन्सल करून टाकू. अरे वेडा झाला का काय? अशी संधी पुन्हा येणार नाही. सनुशेटला फोन लावतो. हॅलो. हा जनुशेठ, आमची सगळी तयारी झाली आहे. तुम्हाला किती वेळ लागेल? आम्ही बरोबर 11:30 वाजता येणार आहे. 12चा मुहूर्त आहे ना. काय? 12 पर्यंत सगळे झोपले पण नसतील आणि आज तर सगळे मूवी बघतायत. थोडा उशीर चालेल का? नाही, काय बी झालं तरी मुहूर्त चुकता कामा नाही. अरे काय बी करा. काय करू शकतो आपण आता? हॅलो.
हा जनुशेठ, आता तसं जमायचं नाही. जरा उशिराचा मुहूर्त बघा की. अहो ती काय लगीन आहे वय, जरा उशिराचं बघा. तसं नसतं ते. आता मग मग काय झोपवा सगळी. जनुशेठ, ते काय बारकी पोरायचं थापटून झोपवायला त्यांना. काय बोलताय जनुशेठ? थांबा, मला जरा विचार करू दे. हा जनुशेठ, आता एकच पर्याय. एखादं मराठी पिक्चर बघितलं असतं. आता तर सुरू झाले, थांब ना जरा. कधी येतं भूत? आता कुठला लावलाय? भूतच आहे काय? ए तुम्हाला झोप आलेली ना रे, आणि तुला पित्त पित्त होतोय ना तुला. आणि याला उद्या सकाळी जिमला जायचंय ना. यो गीता, तुला असं वाटतं का मी मूवी शिवाय राहू शकेल? एन एन परत लाव ना प्लीज. तुझ्या डिसिप्लिनचं काय? उद्यापासून. बरं ऐका, तुम्ही मूवी बघताय, मी छान सगळ्यांसाठी गरमागरम कॉफी करून आणतो. मी पण तुला मदत करतो. मूवी कमान किधर आहे? हे काय म्हणते मूर्ख. सगळ्यांसाठी गरमागरम कॉफी. सूर्य कुठे उगवला होता? कोण आणतं बघा कॉफी. मला दे आधी. थांब, तू ही घे. नाही, एक सेकंड थांब ना. हा कप घे. आदित्य शांत बस. छाया, कॉफी कॉफी. अरे मला नको कॉफी. मला रात्रीचं कॉफी पिल्यानं की पित्त होतं. घे ना यार छाया, घे ना. मस्त मस्त कॉफी केली तुझ्यासाठी की नाही, आणि पित्त होतंय ना, तर माझ्या गोळ्या घे. घेऊन घे कॉफीचं. घे ग, एवढं प्रेमाने सांगतोय तर. आणि जास्ती त्रास झाला तर डॉक्टर आहेच की. कोपऱ्यावरचा. कॉफी कॉफी.
एवढं रात्री याला कोणाचा फोन आलाय? मित्राचा असेल, मित्राचा. योगिता उठ चल, वर झोपूयात. संचिता, संचिता ऐक ना छाया, त्यांना झोपू दे, झोपू देत. अरे पण असली कसली झोप लागली? अगं त्यांना झोपू दे, तू कशाला त्यांना उठवते? नंतर पाठवतो मी वरती त्यांना. अरे पण उद्या सकाळी लवकर कॅफेवर जायचं आणि ऐक ना, तू जाऊन झोप, तुला सकाळी लवकर उठायचं की नाही. ह्यांना झोपू दे, थोडाच पिक्चर राहिला, झालं की मी त्यांना पाठवेन वरती. ती उठली की पाठवतो. नक्की पाठवशील ना? हो तू जा, जा झोप दमलीस. गुड नाईट. आद्या, 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 काम नीट नाही करत. जवळच नाही, जवळच नाही. जवळ नाही याचं तर मग आपण गुप्तधन शोधायचं कसं? चल माझ्या बरोबर, तुला गुप्तधन पाहिजे ना, मग चल. हात सोड, चल बूम. हात सोड, बूम. हात सोड, नाही तर नारळ घालीन. ए, अरे नारळ डोक्यात कशाला घालतो यात? आपल्याला ईदीसाठी नारळ लागणार आहे. नारळ डोक्यात नाही घालायचा. बाळा येड्यागत वागू नको रे. हा चल बूम. हात सोड, हात सोड, हात सोड. दौलत शेठ, हात सोड. मला नाही पाहिजे गुप्तधन. हो दौलत शेठ. जरी जाऊ हाका मारतोय, म्हणजे जाण्याला पण मारला होता मी. मला का मारू? हो दौलत शेठ, हो दौलत शेठ, हो दौलत शेठ, हो दौलत शेठ. ये है जानिया दूधवाला. पण मग ह्यो माणूस कोण आहे? भैरप्पा. हाय भैरप्पा. भैरप्पा चल. ओम भूम. गुप्तधन पाहिजे ना व? ओम भूम गुप्तधनाय धनाय आदित्याय दौलताय भैरप्पाय. या तुला गुप्तधन पाहिजे ना? चल माझ्या बरोबर, चल चल माझ्या बरोबर चल. ओम भूम भूम, ओम भूम भूम गुप्तधनाय धनाय आदित्याय दौलताय भैरप्पाय न. ओम भूम भूम गुप्तधनाय. साहित्य द्या, द्या द्या, साहित्य द्या. ती पण द्या, ती पण द्या. ओम गुप्तधनाय धनाय आदित्याय. ओम गुप्तधनाय भैरवाप्पाय नमः. ओ पैसे 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 द्या, द्या. एवढंच पैसे? तेवढंच ठरलं होतं. हा देवा फक्त गरीब आहेत, क्वाड मानून निवद घे, क्वाड मानून निवद दे. घे देवा. ओम भूम भूम गुप्तधनाय. लावकी हा कडमाळा की जरा. ही का दूध आहे काढली धारकी दिलं. अरे गुप्तधन आहे. जाऊ दे, माझ्या डोक्यात का मारलं रे मगाशी? तुम्ही ते ऐकतच नव्हता ना, म्हणून मारलं. जाऊ दे ना आता. तो दुसरा नाही आला अजून. अहो तो तुम्ही दिलेला औषध पिऊन झोपला. काय हरकत नाही, तू उठ उठ. हे ती कुदळ आणि हान ठोका. ह्योच हाय मोका. हे कुदळ ह्योच हाय मोका. गुप्तधनाय
ओम भूम भूम हन ठोका ह्यो सायमोका गुप्त धनाय ओम भूम भूम जनाय आदित्याय दौलताय हन ठोका गुप्त धनाय भैरवप्पा महा ओम भूम भूम मार ठोका अडकून बसले मार ओम भूम ओम गुप्त धनाय ओम भूम धनाय दौलताय आदित्याय भैरवाप्पाय गुप्त धनाय ओम भूम हा दौलत शेठ मी दमलोय आता जरा आता तो खान नाही ज्याला गुप्तधन पाहिजे त्यानंच हे काम करायचं दुसरा तिसरा मधी चालायचा नाही आणतो का गुप्त धनाय धनाय आदित्याय भैरवाप्पाय ओम भूम भूम सांग हा लोकांना लागलं वाटत आता परिस्पर्श होणार खन की टाक तिकडं खन ओम भूम 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 गुप्त धनाय अजून किती खांदायचे किती दौलताय धनाय वायस वायस भैरवाप्पाय नमः ओम भूम माझ्याकडनं नाही होत हे जण नाही होत मला सध्या मला नको गुप्त तो खाली पडल्याला आता वर आला तर मरण आणि तू त्याला हात देशील तर तू मरशील त्याचं काम त्याला करू द्या ओम भूम मला जगायचंय बाबा अरे मग मला काय मरायचे हवे माझा मी बाहेर येतो माझ मुकाट खर नाहीतर मरशील आणि पुढच्या जन्मी अतृप्त आत्मा म्हणून भटकशील ओम भूम 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 गुप्त धनाय आण लवकर मला सोडून जाऊ नका अरे मी बाहेर होतो मरी नाही कुठं कुठे यार मला सोडून जाऊ नका मला नकोय गुप्तधन मला नकोय गुप्तधन जिंदगीची लाईफ फाईल यारा 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 काळजात कोरलेला मैत्रीचा सात बारा बारा हो हो बेभान जिंदगीची लाईफ फाईल यारा यारा हो हो काळजात कोरलेला मैत्रीचा सात बारा